इसवी सन 1946 मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या संसदीय पद्धतीत कोण खरा प्रमुख असतो? उत्तर आहे पंतप्रधान डॅश हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते? उत्तर आहे फ्रँक अँथनी. भारतीय राज्यघटना डॅश रोजी स्वीकारण्यात आली? उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949. भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? उत्तर आहे 9 डिसेंबर 1946. भारताचे संविधान तयार करणारी संविधान सभा कधी निर्माण झाली? उत्तर आहे 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेन्वये. खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यावरून असे निदर्शनास येते की वास्तविक कार्यकारी सत्ता पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्या मंत्रिमंडळाच्या हातात आहे? उत्तर आहे संसदीय लोकशाही. भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व डॅश च्या राज्यघटनेवरून स्वीकारले गेले? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे डॉक्टर बी.आर. आंबेडकर. भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? उत्तर आहे महात्मा गांधी. संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? उत्तर आहे बी.एन. राव. खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्य आहे? उत्तर आहे भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे. खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्या होत्या? उत्तर आहे 1. विजयालक्ष्मी पंडित, 2. सुचेता कृपलानी, 3. सरोजिनी नायडू. भारतातील राष्ट्रपतीद्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? उत्तर आहे कॅनडा. कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व आले? उत्तर आहे शीख. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे? उत्तर आहे न्याय. घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली? उत्तर आहे USA. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी या शब्दांचा समावेश 1976च्या डॅश घटनादुरुस्तीनुसार करण्यात आला. उत्तर आहे 42व्या घटनादुरुस्तीनुसार. 42व्या घटनादुरुस्तीनंतर भारताचे केलेले वर्णन असे? उत्तर आहे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक, गणराज्य. भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली? उत्तर आहे उद्देशपत्रिका. भारताच्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेवर डॅश प्रभाव दिसतो? उत्तर आहे अमेरिकेची राज्यघटना. भारतीय संघराज्य व्यवस्था स्वीकारण्यामागचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे? उत्तर आहे लोकशाही विकेंद्रीकरण. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही डॅश आहे? उत्तर आहे राज्यघटनेचा आत्मा. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमतः केव्हा दुरुस्त करण्यात आली? उत्तर आहे 1976. खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रास्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले? उत्तर आहे बेरुबरी खटला. उद्देशपत्रिकेत बहाल केलेल्या स्वातंत्र्यांचा बरोबर क्रम कोणता आहे? उत्तर आहे विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना. भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेतील सार्वभौम या संकल्पनेतून कोणकोणता अर्थ ध्वनित होतो? उत्तर आहे 1. बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वतःशी निगडीत निर्णय घेऊ शकतो व रद्द करू शकतो. 2. भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करू शकतो. 3. भारताच्या संघाकडे राष्ट्रीय भूप्रदेशात फेरफार करण्याचे अधिकार आहेत.
1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने प्रस्ताविकेत कोणत्या नवीन शब्दांचा समावेश केला आहे? उत्तर आहे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष. सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्ट्यांना संविधानाची पायाभूत वैशिष्ट्ये म्हणून मान्यता दिलेली आहे. पुढीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यांचा त्यात समावेश होतो ते सांगा. उत्तर आहे समतेचे तत्त्व, न्यायालयीन पुनर्विलोकन, संघराज्य, सार्वभौमत्व. कोणत्या समित्यामध्ये डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले? उत्तर आहे मूलभूत अधिकार समिती, अल्पसंख्याक समिती, सल्लागार समिती. भारतीय संघराज्याला वाटाघाटीचे संघराज्य असे कोणी संबोधले आहे? उत्तर आहे मॉरिस जोन्स. 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? उत्तर आहे सभेची एकूण संख्या पूर्वीच्या 1946 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली. भारत हे संघराज्य आहे यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही? उत्तर आहे एक राज्य घटना. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. कॅबिनेट मिशन योजने संदर्भात जुळणी करा. उत्तर आहे 1. निवडावयाची एकूण सदस्य संख्या 389. 2. संस्थानिक राज्यांचे प्रतिनिधी 93. 3. उच्च आयुक्तांचे प्रांत प्रतिनिधी 4. प्रांताचे प्रतिनिधी 292. सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्ट्यांना संविधानाची पायाभूत वैशिष्ट्ये म्हणून मान्यता दिली आहे. पुढीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यांचा त्यात समावेश होतो ते सांगा. उत्तर आहे समतेचे तत्त्व, संघराज्य, न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार, धर्मनिरपेक्षता. कोणत्या राजकीय पक्षाचे केवळ एक उमेदवार निवडून आले होते? उत्तर आहे कृषक प्रजा पार्टी, शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन, कम्युनिस्ट पक्ष. 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले? उत्तर आहे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. राजकुमारी अमृता कौर कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या? उत्तर आहे केंद्रीय प्रांत. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे? उत्तर आहे कलम 44. मार्गदर्शक तत्वाच्या प्रकरणातील कोणते कलम मादक पेयांच्या सेवनावर बंदी घालण्याशी संबंधित आहे? उत्तर आहे कलम 47. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये समान न्याय व गरिबांना मोफत कायदेशीर सहाय्य देण्याची तरतूद करण्यात आली आहे? उत्तर आहे कलम 39A. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते कलम मुलामुलींना निशुल्क व सक्तीचे शिक्षण देण्याचे कबूल करते? उत्तर आहे कलम 45. कोणती मार्गदर्शक तत्वे ही मूळच्या राज्यघटनेत नव्हती परंतु ज्यांचा समावेश नंतर 42व्या राज्यघटना दुरुस्तीनंतर करण्यात आला? उत्तर आहे 1. कामगारांना व्यवस्थापनात सहभाग मिळवता यावा यासाठी पावले उचलणे. 2. सर्वांना समान न्यायाची हमी आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य देणे. 3. पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आणि वने व वन्यजीवसृष्टी यांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे. डॅश हे भारताचे 25वे राज्य बनले? उत्तर आहे गोवा. भारत सरकारने नियुक्त केलेल्या पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे फाजल अली. खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते? उत्तर आहे आंध्र प्रदेश. महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? उत्तर आहे 2010. भारतातील भाषावार प्रांतरचनेच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या भागाचा अधिक पुढाकार होता? उत्तर आहे आंध्र प्रदेश. राज्य पुनर्रचनेसंबंधी फाजल अली आयोगाने केलेल्या प्रमुख शिफारशी? उत्तर आहे 1. विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करावे. 2. गुजरात, मराठवाडा व महाराष्ट्र यांचे द्वैभाषिक राज्य करावे. खालीलपैकी कोणता विभाग काही अटी घालून महाराष्ट्र राज्यात सामील झाला?
उत्तर आहे विदर्भ. गटाबाहेरचा शब्द ओळखा. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना, सामाजिक. उत्तर आहे सामाजिक. 42व्या घटनादुरुस्तीद्वारे उद्देशपत्रिकेमध्ये डॅश आणि डॅश शब्द जोडण्यात आले. उत्तर आहे समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्राची एकता. भारतीय राज्यघटनेचे आर्थिक न्याय हे उद्दिष्ट डॅश यातून व्यक्त होते. उत्तर आहे प्रस्तावना व मार्गदर्शक तत्वे. भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनविण्यात आला? उत्तर आहे 1955. या ब्रिटिश महिलेस खालीलपैकी कोणत्या कारणाने भारतीय नागरिकत्व मिळेल? उत्तर आहे तिने भारतीय पुरुषाशी विवाह केला आहे. संविधानाच्या प्रारंभी भारताचा नागरिक होण्याकरता कोणती अट आवश्यक नव्हती? उत्तर आहे माता व पितांचा भारतात जन्म. द्वैभाषिक मुंबई राज्याची निर्मिती डॅश या दिवशी झाली. उत्तर आहे 1 नोव्हेंबर 1956. संघराज्यात नवीन प्रदेशाच्या प्रवेशाबाबत कोणत्या घटनादुरुस्त्या संबंधित आहेत? उत्तर आहे 10वी घटनादुरुस्ती, 12वी घटनादुरुस्ती, 14वी घटनादुरुस्ती. राज्याची पुनर्रचना किंवा संघराज्य संबंध याच्याशी संबंधित आयोग व समित्या कोणत्या आहेत? उत्तर आहे 1 जे व्ही पी समिती, 2 सरकारी आयोग, 3 राजमन्नार समिती. राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 नुसार संपूर्ण देशाचे विभाजन खालीलप्रमाणे झाले होते. उत्तर आहे 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश. ओबीसी चळवळ डॅश प्रभावित झाली. उत्तर आहे मंडळ आयोगामुळे. भारतीय नागरिकांच्या डॅश अधिकारांचा समावेश घटनेच्या विभाग 3 कलम 14 ते 18 मध्ये केला आहे. उत्तर आहे समतेचा. 44व्या घटनादुरुस्तीने मूलभूत अधिकारांच्या यादीतून कोणता अधिकार काढून टाकण्यात आला? उत्तर आहे संपत्तीचा अधिकार. कोणत्या तरतुदीद्वारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते? उत्तर आहे अनुच्छेद 32. खालीलपैकी कोणता हक्क सांविधानिक आहे परंतु मूलभूत हक्क नाही? उत्तर आहे मालमत्तेविषयक हक्क. मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे? उत्तर आहे न्यायमंडळ. भारतीय राज्यघटनेचे कलम 16 कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे मूलभूत अधिकार. भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचा हक्क 5 कलमांमध्ये मान्य केलेले आहे. ती कलमे कोणती? उत्तर आहे कलम 14 ते 18. भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 नुसार राज्य या संज्ञेत कोणती संस्था यंत्रणा अंतर्भूत होते? उत्तर आहे उच्च न्यायालय. भारतीय संविधानाच्या 19(1) कलमात कोणत्या स्वातंत्र्याचा समावेश होतो? उत्तर आहे भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्य, विनाशस्त्र व शांततेने एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य. कोणत्या कायद्याचा समावेश प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्यात होत नाही? उत्तर आहे नासा. राज्यघटनेने मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठी निर्देश जारी करण्याचे अधिकार डॅश दिलेले आहेत. उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय कलम 32 अन्वये आणि उच्च न्यायालय कलम 226 अन्वये असे दोघांनाही. बंदी प्रत्यक्षीकरण आज्ञेबाबतच्या विधानांचा विचार करा. उत्तर आहे 1. मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी अशी आज्ञा काढली जाते. 2. अशी आज्ञा काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांना दिला आहे. 3. व्यक्तीला न्यायालयापुढे हजर करून बंदी करण्याच्या कारणाचे समर्थन करण्याची आज्ञा न्यायालय बंदी करणाऱ्या अधिकाऱ्याला देऊ शकते. कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक हितासाठी सर्वोच्च न्यायालयात जाता येते याची दखल संविधानाच्या डॅश या कलमाखाली घेतली जाऊ शकते. उत्तर आहे 32. असमानता ही राज्यघटनेच्या पुढील कलमाने प्रतिबंधित केली आहे? उत्तर आहे 14. कोणत्या घटनादुरुस्तीनुसार शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आला? उत्तर आहे
86वी घटनादुरुस्ती. समानतेच्या अधिकारांमध्ये खालीलपैकी कोणत्या मुद्द्यांचा अंतर्भाव होतो? उत्तर आहे कायद्यासमोर समानता, अस्पृश्यतेची समाप्ती, पदव्यांची समाप्ती. स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांमध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याच्या अधिकाराचा समावेश डॅश व्या घटनादुरुस्तीने करण्यात आला. उत्तर आहे 97व्या घटनादुरुस्तीने. कोणत्या घटनादुरुस्तीनुसार अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागास वर्गासाठी खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत? उत्तर आहे 93व्या घटनादुरुस्तीनुसार. कोणते उद्दिष्ट राज्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये समाविष्ट नाही? उत्तर आहे देहांताची शिक्षा रद्द करणे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे? उत्तर आहे 4थ्या भागात. कोणत्या मार्गदर्शक तत्वाचे मूलभूत अधिकारात रूपांतर झाले आहे? उत्तर आहे शिक्षणाचा अधिकार. मार्गदर्शक तत्वे कोऱ्या चेकप्रमाणे आहेत ज्यांचे वटविणे बँकेच्या इच्छेवर सोडलेले आहे, असे कोणी म्हटले आहे? उत्तर आहे प्रो. के. टी. शाह. घटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश डॅश च्या शिफारशीनुसार करण्यात आला. उत्तर आहे स्वर्ण सिंग समिती. भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केव्हा करण्यात आला? उत्तर आहे 1976. कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला? उत्तर आहे 42वी घटनादुरुस्ती. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.